नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेला असाल, तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का, अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? तर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. मुलांच्या अभ्यासात एकाग्रता, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो, ते वाढवण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. मेंदूला सातत्याने ऊर्जा, ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये जर मिळाली, तर अभ्यास करताना लक्ष चांगले केंद्रित होते. त्यासाठी आपल्याला काय खाऊ शकतो आपण, काय खाल्ल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, ते आपण आता बघूया. सगळ्यात महत्वाचे आहे सुकामेवा व बिया. सुकामेवामध्ये रोज 2 ते 4 बदाम असायला हवेत खाण्यामध्ये. अक्रोड असले पाहिजे 1 ते 2 तुकडे, मनुका आणि खजूर. बियांच्या मध्ये जवस, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया, यामुळे मेंदूसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. फळांच्या मध्ये आपण मेंदूला ताजोतवाने ठेवण्यासाठी जी फळं आहेत ती सफरचंद आहेत, संत्रे आहेत, डाळिंब आहेत. यातलं रोज एक फळ आपल्याला खायला हवं. केळी आपल्याला लगेच ऊर्जा देते, त्यामुळे केळी खाणं सुद्धा चांगलं असतं. व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला मिळण्यासाठी पपई आणि द्राक्षे खाल्ली पाहिजेत. भाज्यांच्या मध्ये रक्तशुद्धी आणि मेंदूला ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी पालक, मेथी, ब्रोकोली, गाजर, बीट आणि टोमॅटो याचा समावेश आपल्या जेवणामध्ये असायला हवा. प्रोटीन्स, ज्याला आपण प्रथिनं म्हणतो, हे आपल्याला डाळी, मूग, हरभरे, राजमा, कडधान्य आणि जर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत असाल तर उकडलेले अंडी, मासे आणि चिकन याचा समावेश तुमच्या आहारामध्ये असायला हवा. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून जे बनवलेले पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळतात. दूध, दही, ताक आणि पनीर हे आपल्या जेवणामध्ये रोज डेली असायला हवं. त्याच्यानंतर रात्री गरम दूध आणि प्लस त्याच्यामध्ये थोडंसं बदाम किंवा हळद जर घालून गरम दूध घेतलं तर आपल्याला चांगली झोप आणि मेंदू रिलॅक्स होतो. इतर मध्ये जर विचार केला, जर मध तुम्हाला शक्य असेल तर कोमट दुधात किंवा पाण्यात मध घेत चला रोज, ज्यामुळे तुम्हाला स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. ग्रीन टी आणि हर्बल टी हा एक प्रकार आहे, तो फक्त मोठ्या मुलांच्यासाठी आहे. तर मोठ्या मुलाने हा ट्राय करू शकता, थकवा कमी करतो. काय टाळलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स जे बाजारात, दुकानात मिळतात, ते सर्व कुठल्याही प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स अजिबात घ्यायचे नाहीयेत. चॉकलेट्स घ्यायचे नाहीयेत. पॅकेज्ड ज्यूस जे आहेत, ॲपल ज्यूस वगैरे असे पॅकेज्ड ज्यूस येतात किंवा अशा बाटलीमध्ये जे ज्यूस येतात, असे कुठल्याही प्रकारचे ज्यूस घ्यायचे नाहीयेत. हे हे आपल्याला शरीराला हानिकारक पदार्थ आहेत. तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, जंक फूडमध्ये पिझ्झा, बर्गर, पॅकेज्ड चिप्स, कुरकुरे हे अजिबात खायचं नाहीये. याच्यामुळे सुस्ती आणि आळस वाढतो. इतर महत्त्वाचं, अभ्यासाच्या वेळी 1 ते 2 ग्लास पाणी जवळ ठेवा. पाणी पीत राहा, मेंदू हायड्रेटेड राहतो. रोज थोडासा व्यायाम आणि सूर्यप्रकाशामध्ये 15 मिनिटं बसायला पाहिजे, ज्यामुळे आपली ऊर्जा टिकते. रोज मुलांनी 8 ते 9 तास झोप घेतली पाहिजे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्र-मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.